श्री स्वामी समर्थ. पौष महिना आला की मनात एक वेगळीच पवित्रता आणि गंभीर शांतता दाटून येते. थंडी वाढलेली असते. सकाळी लवकर उठणं कठीण वाटतं, पण तरीही या काळात जर सूर्यनारायणाचं स्मरण केलं तर मन आणि शरीर दोन्हीमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मंडळी, आपल्या शास्त्रामध्ये सूर्य हा प्रत्यक्ष देव मानला आहे. बाकी देवतांची पूजा मूर्तीमधून केली जाते, पण सूर्यनारायण रोज आपल्या डोळ्यासमोर उगवतो. म्हणूनच सूर्यपूजा म्हणजेच जीवनशक्तीची, आरोग्याची, तेजाची आणि आत्मविश्वासाची पूजा आहे. विशेषतः पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत केल्याने आरोग्य सुधारते, डोळ्यांचे विकार कमी होतात, मानसिक नैराश्य दूर होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. मंडळी, हे व्रत फार कठीण नाही, पण श्रद्धेने आणि नियमाने केलं तर त्याचा अनुभव नक्कीच येतो. मंडळी, सूर्यनारायण व्रत म्हणजे नेमकं काय? सूर्यनारायण व्रत म्हणजेच पौष महिन्यात सूर्यदेवाला अर्घ्य देणे, उपवास करणे आणि सूर्याशी संबंधित मंत्राचा जप करणे. हे व्रत पुरुष महिला दोघांसाठीही आहे. विशेषतः ज्या महिलांना वारंवार आजारपण होतात, घरात नकारात्मकता असते, कामात अडथळे येतात आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवू लागते, अशा महिलांनी हे व्रत नक्की करावे. मंडळी, पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत कधी करावे? पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायण व्रतासाठी अत्यंत शुभ मानला जातो. म्हणूनच तुम्ही पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायण व्रत करू शकता. काही जणी सूर्यसंक्रमणाच्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या आसपास देखील हे व्रत करतात. जर तुम्हाला संपूर्ण महिना शक्य नसेल तर किमान एक रविवार किंवा सलग 7 दिवस किंवा मग एक विशिष्ट संकल्प करून 3, 5 किंवा 7 रविवार इतकं जरी केलं तरी हे व्रत फलदायी ठरतं. मंडळी, तुम्हाला 3, 5 किंवा 7 रविवार हे व्रत करणं जमत नसेल तर तुम्ही किमान एक रविवार तरी हा व्रत करू शकता. मंडळी, सूर्यनारायण व्रत करण्यापूर्वीची तयारी आपण बघूया. हे व्रत सुरू करताना नेहमी एकच गोष्ट, देव आधी तुमचं मन पाहतो, नियम नंतर. म्हणूनच व्रत सुरू करण्याच्या आदल्या दिवशीच मनात ठरवा की राग कमी करायचा, खोटं बोलायचं नाही, कुणाचं वाईट मनात धरायचं नाही. हेच व्रताचं खऱ्या अर्थाने यश आहे. मंडळी, आता आपण बघूया सूर्यनारायण व्रताची सोपी पूजा मांडणी, ते पण घरच्या घरी. अगदी सहज तुम्हाला करता येईल अशी ही पूजा खूप सोपी आहे. मोठी मांडणी लागतेच असं नाही. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच तांब्याचा लोटा, स्वच्छ पाणी, थोडं लाल फूल, हळद कुंकू, अक्षता, तांब्याची किंवा पितळेची सूर्याची प्रतिमा किंवा मग फोटो, दिवा, तुपाचा किंवा तेलाचा दोन्हीही चालेल. हे सगळं नसेल तरी फक्त पाणी आणि श्रद्धा पुरेशी आहे. मंडळी, सूर्यनारायण व्रताची पूजा आता आपण टप्प्याटप्प्याने बघूया. सगळ्यात आधी सकाळी लवकर उठणे. सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयाच्या वेळी उठणे फार शुभ मानले जाते. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. लाल, केशरी किंवा पिवळे कपडे जर घातले तर अतिच उत्तम होईल. दुसरं म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे, सर्वात महत्त्वाचा भाग. तांब्याच्या लोटात पाणी घ्या, त्यात थोडीशी अक्षता, 1 चिमूटभर कुंकू टाका. हे दोन्ही घालून सूर्याच्या दिशेने उभं राहा आणि हळूहळू सूर्याला पाणी सोडा. सूर्याला पाणी सोडताना तुम्हाला ओम सूर्याय नमः किमान 11 किंवा 21 वेळा म्हणायचं आहे. हा क्षण फार शक्तिशाली असतो. डोळे मिटून मनात एकच प्रार्थना करा, सूर्यनारायणा, माझ्या आयुष्यातील अंधार दूर कर, असं म्हणून तुम्ही सूर्याला 11 किंवा 21 वेळा मंत्रजाप करून हळूहळू पाणी देऊ शकता. त्यानंतर मंडळी, घरातली छोटीशी पूजा. एक पाट ठेवायचा, त्यावर लाल किंवा पिवळा कपडा टाकायचा, त्यावर सूर्यदेवाचा फोटो किंवा मूर्ती किंवा मग चित्र असेल तर ते ठेवायचं. समोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर सूर्याला हळद कुंकू वाहून, फुलं वाहून नमस्कार करायचा. मंडळी, या पूजेला काही लोक पुषायतवार असंही म्हणतात. त्यानंतर मंडळी, सूर्यनारायण व्रताचे मंत्र आणि जप.
वेळ कमी असेल तर हे मंत्र तुम्ही जरूर म्हणू शकता. ओम सूर्याय नमः. दुसरा मंत्र ओम आदित्याय नमः. तिसरा मंत्र ओम भास्कराय नमः. या 3 मंत्रापैकी कुठलाही मंत्र तुम्ही 11, 21 किंवा 108 वेळा जसं जमेल तसं तुम्ही जप करू शकता. त्यानंतर मंडळी, सूर्यनारायण व्रताचा उपवास कसा करावा? हा उपवास कठोर नसतो. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही हा उपवास करू शकता. उपवासाचे 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे फक्त फळाहार करून तुम्ही हा उपवास करू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही दूध आणि फळाहार घेऊन हा उपवास करू शकता. तिसरं म्हणजे एक वेळ साधं सात्विक जेवण करून तुम्ही हा उपवास करू शकता. आणि चौथं म्हणजे पाणी आणि फळावर हा तुम्ही उपवास करू शकता. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, आजारी, गर्भवती किंवा अशक्त महिलांनी उपवास हलकाच ठेवावा, हे तुम्ही लक्षात घ्यायचे. त्यानंतर मंडळी, उपवासात काय टाळावे? उपवासात आंबट पदार्थ टाळावे, फार तिखट मसालेदार पदार्थ टाळावे, मांसाहार, मद्य किंवा मग शिवीगाळ, राग हे सगळं उपवास करताना टाळावं. त्यानंतर मंडळी, उपवास कधी सोडायचा? उपवास तुम्हाला सूर्यास्तानंतर सोडायचा आहे किंवा मग दिवसभरातील पूजा पूर्ण झाल्यावर तुम्ही उपवास सोडू शकता. उपवास सोडताना आधी सूर्यनारायणाचे स्मरण करा आणि मगच अन्न घ्या. मंडळी, आता आपण बघूया सूर्यनारायण व्रताचे काही नियम. सूर्यनारायण व्रत करताना स्वच्छता पाळावी, कुणाशी खोटं बोलू नये, स्वतःचा राग कमीत कमी टाळावा, शक्यतो ब्रह्मचर्य पाळावे, रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे. हे सगळे सूर्यनारायण व्रताचे नियम खूप साधे आहेत. त्यानंतर मंडळी, सूर्यनारायण व्रताचे फायदे काय आहेत? सूर्यनारायण व्रत केल्याने तुमच्या डोळ्याचे त्रास कमी होतात, तुमचा थकवा कमी होतो आणि तुमचा आत्मविश्वास वाढतो. घरातील नकारात्मकता कमी होते, कामात यश मिळू लागतं आणि मानसिक शांतता येते. मंडळी, आता आपण बघूया सूर्यनारायण व्रताचे उद्यापन कसे करावे. व्रत पूर्ण झाल्यावर म्हणजेच 3, 5, 7 किंवा अधिक रविवारानंतर तुम्हाला उद्यापन करावं लागतं. उद्यापनमध्ये तुम्हाला सूर्यदेवाची पूजा करावी लागते, सूर्याला पाण्याने अर्घ्य द्यावा लागतो, त्यानंतर तिळगुळाचा नैवेद्य दाखवावा लागतो आणि गरीब व्यक्तीस अन्न किंवा वस्त्रदान करावं लागतं. मंडळी, उद्यापन फार मोठं करावं असं लागतं असं नाही. मनापासून केलेलं छोटंसं दानही पुरेसं असतं आणि तेही उद्यापन मानलं जातं. त्यानंतर मंडळी, शेवटचं म्हणजे सूर्यनारायण व्रत म्हणजे स्वतःच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा मार्ग. जर मनापासून श्रद्धा ठेवून हे व्रत केलं तर सूर्यनारायण हळूहळू तुमच्या आयुष्यातील अंधार, थकवा, अडथळे दूर करतो. लक्षात ठेवा, सूर्य कधी कुणाला भेदभाव करत नाही. तो जसा सर्वावर तसाच तुमच्यावरही कृपा करतो. फक्त एकच गोष्ट हवी, ते पण नियमापेक्षा भावना. ओम सूर्याय नमः.